हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक. चला तर बघूया. त्यासाठी 1 वाटी मी रवा घेणार आहे, पाव वाटी मैदा घेतला आहे, अगदी किंचितसं मीठ घालून कोमट दुधामध्ये हे मळून घ्यायचं. 1 वाटी दूध घेतलं होतं. एवढं सगळं काही दूध आपल्याला लागणार नाही आहे, पण थोडं थोडं दूध ॲड करून आपण हे छान असं घट्ट मळून घ्यायचं. 2-3 तास रवा छान असा भिजायला हवा. त्यानंतर ओल्या नारळाचं सारण करून घेतलं आहे. सुक्या नारळाचं सारणही करून घेतात, पण कसं होतं जेव्हा आपण मोदक खायला घेतो आणि आपल्या घशामध्ये एक औंढा आल्यासारखं होतं, त्यामुळे मी ओल्या नारळाचं सारण करून घेतले आहे. हेही मोदक तुमचे 8 दिवस सहज टिकणार आहेत. त्यानंतर आपण ह्याचे मोदक तयार करून घेणार आहोत. मोदक मी पूर्ण सगळे तयार करून घेतले आहेत आधी आणि आपण तळण्यासाठी म्हणून तेल आपण तापत ठेवणार आहोत. तेल जेव्हा आपण गरम करतो तेव्हा ते कमी आचेवरच गरम करायचं, कारण कसं होतं तेल जर जास्त गरम झालं तेव्हा जेव्हा आपण मोदक तळतो तेव्हा जो आतला गूळ असतो तो मोदकांच्या वर यायला नको. त्यामुळे कमी आचेवर छान असे मोदक तळून घ्यायचे. छान असे मोदक तळून झाले आहेत. मोदक एकदम क्रिस्पी आणि छानही